नमस्कार मित्रांनो, मी निलेश गोडविंदे स्वागत करत आहे आपल्या एनजी सोल्युशन चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कोन व कोनांच्या जोड्या। तर मित्रांनो, कोन व कोनांच्या जोड्यामध्ये आपण पहिला पार्ट पाहणार आहोत कोनाचा अंतर्भाग व बाह्यभाग। कोनाचा अंतर्भाग म्हणजे काय आणि कोनाचा बाह्यभाग म्हणजे काय असतो ते पाहणार आहोत। तर मित्रांनो, या कोनमध्ये कोन PQR कोन PQR त्याच्या अंतर्भाग म्हणजे त्याच्या आतमध्ये, म्हणजे PQRच्या कोनाच्या आतमध्ये हा आहे विशाल कोन। विशाल कोनाच्या म्हणजे कोणता पण कोन असू द्या, लघु कोन असला तरी पण त्याच्या आतमध्ये जे बिंदू असतात त्यांना आपण अंतर्भाग म्हणतो। आणि जे बाह्यभाग म्हणजे त्या कोनाच्या बाहेरील, म्हणजे हा कोन आहे 45 अंशाचा, या कोनाच्या जे बाहेरील असतात त्या बाहेरील बिंदूंना आपण बाह्यभाग म्हणतो, कोनाचा बाह्यभाग असे म्हणतो। तर मित्रांनो, या आकृतीमध्ये आपण पाहणार आहोत कोन PQR मध्ये अंतर्भागातील बिंदू। अंतर्भागातील बिंदू कोणते कोणते आहेत मित्रांनो? तर बिंदू N, बिंदू M, बिंदू N, बिंदू M, अजून बिंदू O आणि बिंदू T। हे आहेत कोनाच्या अंतर्भागातील बिंदू। त्यानंतर बाह्यभागातील बाह्यभागातील बिंदू कोणते कोणते आहेत मित्रांनो? तर बाह्यभाग म्हणजे कोनाच्या बाहेरील कोणते बिंदू आहेत? तर बिंदू D, बिंदू G, बिंदू S आणि बिंदू E असे 4 बिंदू आहेत। म्हणजे बिंदू D, त्यानंतर बिंदू G, त्यानंतर बिंदू S आणि बिंदू E असे हे 4 आहेत, ते बाह्यभागातले आहेत। आता मित्रांनो, पाहूया कोनाच्या भुजांवर कोणते बिंदू आहेत। कोनाच्या भुजांवरील बिंदू। कोनाच्या भुजांवरील बिंदू कोणते? बिंदू P, बिंदू Q, बिंदू R, किंवा इथे मध्ये कोणता अजून असला, समजा आपण घेऊया A, तर बिंदू A सुद्धा हा कोनाच्या भुजांवर आहे। भुजांवर म्हणजे कोनाची जी रेषा असते त्यावर कोणता कोणता बिंदू? बिंदू P, Q, बिंदू R आणि बिंदू A हे कोनाच्या भुजांवर आहेत। तसंच मित्रांनो, आता अजून एक आकृती आपण पाहूया। हा आहे 7th क्लास मधला सराव संच 15 मध्ये, सराव संच 15 चे उदाहरण आहे, तो आपण पाहत आहोत। तर मित्रांनो, AW आपण एक एक्झाम्पल पाहूया। तर इथे बिंदू A, B, इथे W, त्यानंतर इथे G आहे, इथे R, C, X, N, Q, V, Y, T आणि U। तर मित्रांनो, यामध्ये कोनाच्या
कोणाच्या बाह्य भागावर कोणते बिंदू आहेत, कोणाच्या अंतर्भागातील बिंदू कोणते कोणते आहेत. तर अंतर्भागातील बिंदू कोणते, तर बिंदू आर सी एक्स एन, बिंदू आर, बिंदू सी, बिंदू एक्स आणि बिंदू आर हे कोणाच्या अंतर्भागात आहेत. बाह्य भागातील बिंदू कोणते आहेत मित्रांनो, तर टी यू आणि व्ही क्यू वाय हे सर्व बाह्य भागातील आहेत. त्यानंतर कोणाच्या भुजांवरील बिंदू कोणते, ए डब्ल्यू आणि बी आणि जी असे 4 बिंदू हे कोणातील भुजांवर आहेत. तर मित्रांनो हे याचा आन्सर तुम्ही बाह्य भागातील बिंदू कोणाच्या भुजांवरील बिंदू हे कमेंटमध्ये आन्सर नक्की द्या. मित्रांनो आता आपण पाहणार आहोत कोणाचे संलग्न कोन. संलग्न कोन म्हणजे काय असते ते. मित्रांनो हा चॅप्टर आहे 4था क्लास 7 मधला. तर आपण त्याचा सराव संच 15 पाहत आहोत. मित्रांनो आता आपण पाहूया संलग्न कोन. संलग्न कोनला काय बोलतात आपण, लगतचे कोन. संलग्न कोन म्हणजे काय, तर मित्रांनो याला समजा आपण एक कोन काढूया. पी क्यू आर आणि इथे एस. तर मित्रांनो संलग्न कोन म्हणजे काय, लगतचे कोन. लगतचे कोन म्हणजे काय, तर कोन पी क्यू आर, कोन पी क्यू आर हा कोन घेतला तर त्याच्या लगतचा दुसरा कोन असा हवाय की त्यामध्ये म्हणजे तो त्याच्या अंतर्भागात नसावा, त्याच्या बाह्य भागात असला चालेल. आता इथे पी क्यू आर चालणार नाही आपल्याला, आपल्याला कोणता चालेल, पी क्यू एस. पी क्यू एस, पी क्यू एस आणि त्याचा संलग्न कोन कोणता आहे, तर त्याचा संलग्न कोन आहे पी क्यू एस आणि त्याचा संलग्न कोन आर क्यू एस किंवा एस क्यू आर. एस क्यू आर. तर मित्रांनो संलग्न कोन म्हणजे काय, तर हा जो पी क्यू एस कोन आहे त्याची एक बाजू सेम यायला पाहिजे आणि हा शिरोबिंदू आहे म्हणजे शिरोबिंदू क्यू हा एक सेम यायला पाहिजे आणि क्यू एस ही बाजू एक सेम यायला पाहिजे आणि दुसरा कोन त्याच्या लगत असला पाहिजे. म्हणजे पी क्यू एस आणि एस क्यू आर हे 2 कोन लगतचे कोन आहेत म्हणजे संलग्न कोन आहेत. तर मित्रांनो आता आपण अजून एक एक्झाम्पल पाहूया. संलग्न कोन म्हणजे काय, तर लगतचे कोन, त्याची भुजा एक सामायिक असते. इथे ओ शिरोबिंदू घेतला, इथे नाव दिलं ए ओ बी, इथे सी, इथे डी, हा ई आणि हा एफ. तर मित्रांनो आता संलग्न कोन कोणते आहेत ते आपण पाहूया. समजा आपण ए ओ डी घेतला कोन, कोन ए ओ डी, तर त्याचा संलग्न कोन कोणता येईल, ए ओ डी म्हणजे हा कोन, त्याच्या आतला कोन नाही घेऊन जमणार. तर ए ओ डी त्याच्या संलग्न कोन म्हणजे ओ डी ही एक
असलीच पाहिजे रेषा, आणि दुसरा ओ शिरोबिंदू असलाच पाहिजे. म्हणजे दुसरा आपल्याला इथून चालू करावं लागेल. डी ओ ई पण घेऊ शकतो, डी ई डी ओ एफ पण घेऊ शकतो, डी ओ एफ. म्हणजे हा संलग्न कोणाची ही जोडी आहे. तर मित्रांनो, समजा आपण घेतलं डी ओ एफ, कोण डी ओ एफ व कोण, समजा आता हा घेतलाय डी ओ आणि एफ, हा कोण घेतला. दुसरा कोण आपल्याला ई ओ एफ, ई ओ एफ हा घेऊन चालणार आहे का? तर नाही मित्रांनो. कारण की काय आहे, डी ओ एफ हा कोण आहे त्याच्या अंतर्भागात कोण नसावा. म्हणजे हा ई ओ एफ त्याची भुजा सेम आहे, शिरोबिंदू पण सेम आहे, पण तो अंतर्भागात आहे, त्यामुळे तो संलग्न कोण होऊ शकत नाही. तर आपल्याला इथे हा संलग्न कोण नाही का? कारण की त्याची ही भुजा ई ओ एफ ही ई भुजा त्याची या कोणाच्या आतमध्ये आलेली आहे. तर आतमध्ये असल्याने तो संलग्न कोण नाही. तर मित्रांनो, इथे तुम्हाला समजलं असेल संलग्न कोण काय असतो ते. आता आपण समजा डी ओ हाच कोण घेऊ, डी ओ एफ व त्याचा संलग्न कोण कोणता येईल. डी ओ एफचा संलग्न कोण एफ ओ बी पण चालेल किंवा डी ओ सी पण चालेल. समजा आपण लिहिलं डी ओ सी हा संलग्न कोण आहे का? तर आहे. डी ओ एफ आणि डी ओ सी हे दोघांची एक भुजा सेम आहे, शिरोबिंदू पण सेम आहे, फक्त ते बाहेर आहेत. आता हा कोण हा झाला आणि दुसरा कोण हा झाला, म्हणजे ते लगतचे कोण आहेत, म्हणजे हा संलग्न कोण आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण संलग्न कोण आणि बाह्य बिंदू आणि अंतर्भागाचे बिंदू ते पाहिलेले आहेत. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक आणि शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. मी अशाच नवनवीन व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन येत आहे. अगदी सोप्या पद्धतीने आपण हे पाहत आहोत, म्हणजे तुम्हाला समजेल या पद्धतीने आपण एक्सप्लेन करत आहोत. तर मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.